पालक भाजी म्हणजे आरोग्याचा खजिना. पालकची भाजी एवढी पौष्टिक असूनसुद्धा काहीजण नाक मुरडतात, अजिबातच खायला नको म्हणतात. तर मग अशा प्रकारे पालकची खिचडी बनवून पहा, नक्कीच आवडेल. तर इथे मी डाळ तांदूळ घेतलेला आहे. तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ तिन्ही डाळी समप्रमाणात घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ किंवा डाळ याचं जे प्रमाण आहे ते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे जे डाळ तांदूळ आहे ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तर 2 पाण्याने मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. याबरोबरच आपल्याला टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे. यानंतर मी पालकची भाजी टाकून घेते. कापण्यापूर्वी स्वच्छ अशी धुतली गेलेली होती आणि कट करून घेतलेली आहे. पालकची भाजी तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकून घेऊया आपण आणि झाकण बंद करून एक 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. तर मिक्स करून घेते या अगोदर. आणि झाकण लावूया. आणि ह्या कुकरच्या आपल्याला साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान हे डाळ तांदूळ असं शिजलं गेलेलं आहे. अगदी खिचडी टाईप हे झालेलं आहे. यानंतर मंडळी काय करायचं आहे, आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. तर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 3 चमचे तरी तेल टाकून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये खडे मसाले टाकूया. तर इथे तेजपान, दालचिनी आणि जिरे टाकलेलं आहे. यानंतर यामध्ये खूप सारा लसूण टाकलेला आहे, जो की असा आबडधोबडच ठेचून घेतलेला आहे मी. याबरोबरच यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरचीचे काप टाकलेले आहेत. तुम्ही सुकी मिरचीसुद्धा ॲड करू शकता यामध्ये. यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं लसूण वगैरे फ्राय करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहे, जसं की गरम मसाला, लाल तिखट, घरगुती मसाला आणि हळद टाकलेली आहे. तर ही जी फोडणी आहे तर त्या आपल्याला डाळ तांदूळ जे आपण शिजवून घेतलेलं आहे, जी खिचडी तयार झालेली आहे त्यामध्ये टाकायचं आहे. आणि ही जबरदस्त फोडणी जी आहे ते आपण खिचडीमध्ये टाकून देऊया आणि एक झाकण ठेवून एक 5 मिनिट वाट बघूया. यानंतर हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सर्व असं एकजीव करून घेऊया. फोडणी ह्या खिचडीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे. आणि यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. तर कोथिंबीर टाकून घेऊया. आणि ही खिचडी खाण्यासाठी तयार आहे. अगदी सुरेख अशी दिसते आणि खायला म्हणाल तर अतिउत्तम झालेली ही खिचडी. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. तर इथे प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि 1 चमचा तूप टाकलेलं आहे. यासोबत तुम्ही पापड किंवा लोणचं जबरदस्त लागते. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करा.